तरुणानं घाम फोडला। मराठमोळे अध्यक्ष अभिजित दिपके आहेत तरी कोण? भारतीय न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च शिखरावरून आलेल्या एका वक्तव्यानं देशातील तरुणांच्या अस्मितेला अशी काही टिंगी घातली की त्याचं रूपांतर अवघ्या काही तासात देशातील सर्वात मोठ्या डिजिटल आंदोलनात झालं। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी एका सुनावणी दरम्यान बेरोजगार तरुणांची तुलना थेट झुरळांशी म्हणजेच कॉकरोचशी केल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली। नेहमीप्रमाणे या संतापाचं रूपांतर केवळ हॅशटॅग किंवा काही वेगळ्या ट्रेंडमध्ये झालं नाही, तर या अपमानालाच आपलं हत्यार बनवत एका मराठमोळ्या तरुणानं थेट कॉकरोच जनता पार्टी नावाच्या उपहासात्मक राजकीय पक्षाची स्थापना केली। महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरचे मूळ रहिवासी असलेले 30 वर्ष अभिजित दीपक दिपके यांनी 16 मे 2026 रोजी सुरू केलेल्या या पॅरोडी पक्षानं भारतीय डिजिटल विश्वात अभूतपूर्व खळबळ उडवून दिली आहे। पण हा मराठमोळा तरुण नेमका आहे कोण, ज्याने दिल्लीलाही घाम फोडलाय? व्यवस्थेला नडणाऱ्या आणि इतिहास घडवणाऱ्या मराठी माणसाची कहाणी या व्हिडिओतून पाहूयात। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। अवघ्या 4 ते 5 दिवसात या पक्षाच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यानं 10 मिलियन म्हणजे 1 कोटी फॉलोअर्सचा टप्पा ओलांडून जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असल्याचा दावा करणारा भारतीय जनता पार्टीच्या 8.7 दशलक्ष फॉलोअर्सच्या विक्रमालाही मागे टाकलाय। हे केवळ एक डिजिटल मीम नसून देशातील सुरक्षित बेरोजगार तरुणांमधील वाढती निराशा आणि सरकारी यंत्रणेविषयी असलेल्या तीव्र असंतोषाचा आरसा ठरलाय। या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात 15 मे 2026 रोजी देशाच्या सर्वोच्च न्यायालयात झाली। एका न्यायालयीन खटल्याच्या थेट सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी तीव्र शब्दात टिप्पणी केली। त्यांनी म्हटलं की देशात असे काही तरुण आहेत जे झुरळांसारखे आहेत, ज्यांना कोणत्याही क्षेत्रात रोजगार मिळत नाही किंवा व्यावसायिक जगात स्थान मिळत नाही। हे लोक मग पत्रकार बनतात, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनतात किंवा RTI कार्यकर्ते बनतात आणि संपूर्ण यंत्रणेवर, व्यवस्थेवर हल्ले करू लागतात। न्यायमूर्तींचे हे विधान सोशल मीडियावर देशभर वाऱ्यासारखं पसरलं। वाढती महागाई, पेपर लीक प्रकरणं, नोकऱ्यांचा अभाव आणि सरकारी भरती प्रक्रियेतील दिरंगाईमुळे आधीच त्रस्त असलेल्या भारतीय तरुणांना, विशेषतः जेनझी पिढीला हा शब्दप्रयोग अत्यंत अपमानास्पद वाटला। लोकशाहीचा आणि संविधानाचा रक्षक मानला जाणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून देशातील तरुणांना परजीवी आणि झुरळ म्हटलं जाणं हीच या आंदोलनाची मुख्य पार्श्वभूमी ठरली। जरी नंतरच्या दिवशी न्यायमूर्तींनी यावर स्पष्टीकरण देताना म्हटलं की त्यांचं वक्तव्य काय देशातील प्रामाणिक तरुणांसाठी नव्हतं, तर बनावट आणि बोगस पदव्या घेऊन यंत्रणेत घुसणाऱ्या लोकांसाठी होतं आणि भारतातील तरुण हे विकसित भारताचे आधारस्तंभ आहेत, तरीही तोपर्यंत सोशल मीडियावरील संतापाचा स्फोट रोखणं अशक्य झालं होतं। या संतापाला उपरोधिक वळण देण्याचं काम केलं अभिजित दीपक दिपके यांनी। अभिजित हे मूळचे महाराष्ट्रातील असून त्यांनी पुणे येथून पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केलं। त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील प्रतिष्ठित बॉस्टन युनिव्हर्सिटीमधून पब्लिक रिलेशन्स म्हणजे PR या विषयात मास्टर ऑफ सायन्सची पदवी मिळवली। विशेष म्हणजे ते स्वतः राजकीय रणनीती आणि डिजिटल माध्यम क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत। 2020 ते 2023 या काळात त्यांनी दिल्लीत आम आदमी पार्टीच्या डिजिटल निवडणूक मोहिमेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती। 2020 मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीनं जे मीम्सवर आधारित आक्रमक आणि डिजिटल कॅम्पेन चालवलं होतं, त्यामागे अभिजित यांचं कौशल्य होतं। दिल्लीच्या शिक्षण मंत्री आतिशी यांचे कम्युनिकेशन्स ॲडवायझर म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं। उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते अमेरिकेत नोकरीच्या शोधात असतानाच भारतात ही घटना घडली आहे। देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशांनी तरुणांना झुरळ म्हटल्यानंतर अभिजित यांनी विचार केला की जर व्यवस्था आपल्याला झुरळ समजत असेल तर सर्व झुरळांनी एकत्र का येऊ नये। त्यांनी 16 मे रोजी X वर एक पोस्ट टाकली आणि कॉकरोच जनता पार्टी या उपहासात्मक पक्षाची घोषणा करत गुगल फॉर्मची एक लिंक शेअर केली। पक्षाची घोषणा होताच देशभरातील तरुणांनी त्याला अक्षरशः डोक्यावर घेतलं। पहिल्या 48 तासात या पक्षाला 40,000हून अधिक ऑनलाईन नोंदणीकृत सदस्य मिळाले, जो आकडा पुढील 3 दिवसात 3.5 लाखांच्या पुढे गेला। इंस्टाग्रामवर तर सतत या पक्षानं इतिहास रचलाय। अवघ्या काही दिवसात या पक्षाचे फॉलोअर्स 10.3 दशलक्ष झालेत, जे सत्ताधारी भाजपपेक्षा जास्त आहेत। या पक्षानं आपलं अधिकृत घोषवाक्य आळशी आणि बेरोजगारांचा आवाज असं जाहीर केलंय आणि पक्षाचं निवडणूक चिन्ह म्हणून एका झुरळाचं चित्र ठेवलंय। पक्षाची वेबसाईट आणि सोशल मीडिया हँडल्सवर भारतातील सद्य राजकीय परिस्थितीवर अत्यंत खोचक, उपरोधिक आणि उपहासात्मक भाष्य केलं जाऊ लागलं। या पक्षानं आपल्या 5 मुद्द्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला असून हा जाहीरनामा वरकरणी विरोधी वाटत असला तरी तो थेट देशाच्या राजकीय आणि सामाजिक दुखण्यावर बोट ठेवतो। जाहीरनाम्यातील पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कॉकरोच जनता पार्टी सत्ताधारी झाल्यास देशातील कोणत्याही मुख्य न्यायमूर्तीला किंवा न्यायाधीशांना त्यांच्या निवृत्तीनंतर राज्यसभा सदस्यत्व किंवा इतर कोणतेही शासकीय लाभाचे पद दिले जाणार नाही, जेणेकरून न्यायव्यवस्थेची निष्पक्षता टिकून राहील। दुसरा मुद्दा देशातील निवडणूक प्रक्रियेवर भाष्य करतो। जर देशातील कोणत्याही वैध मतदाराचे नाव मतदार यादीतून जाणून बुजून किंवा चुकीच्या पद्धतीने कट केले गेले तर केंद्रीय निवडणूक आयुक्तांना थेट बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अटक केली जाईल, कारण नागरिकांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेणं हा दहशतवादासारखाच गुन्हा मानला जाईल।
तिसऱ्या मुद्द्यात महिलांना संसद आणि मंत्रिमंडळात 33% नव्हे तर थेट 50% आरक्षण देण्याची घोषणा करण्यात आली आहे. चौथ्या मुद्द्यात देशातील मोठ्या कॉर्पोरेट घराण्यांच्या विशेषतः अंबानी आणि अदानी यांच्या मालकीच्या माध्यम समूहांचे परवाने रद्द करून स्वतंत्र पत्रकारितेला प्रोत्साहन देण्याची आणि मुख्य प्रवाहातील अँकर्सच्या बँक खात्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. पाचवा आणि शेवटचा मुद्दा पक्षांतराच्या राजकारणावर कठोर प्रहार करतो. कोणताही आमदार किंवा खासदार निवडून आल्यानंतर जर आपली मूळ पार्टी सोडून दुसऱ्या पक्षात गेला तर त्याला पुढील 20 वर्षांसाठी कोणतीही निवडणूक लढवण्यास किंवा सार्वजनिक पद भूषवण्यास पूर्णपणे बंदी घातली जाईल. हा जाहीरनामा आणि पक्षाचं स्वरूप अत्यंत बारकाईने डिझाईन केलेलं आहे. तो दिवसातील किमान 11 तास ऑनलाईन राहणारा असावा आणि त्याला अगदी बाथरूम मध्ये असतानाही सोशल मीडिया वापरण्याची सवय असावी. तसेच त्याला व्यवस्था आणि सरकार विरुद्ध तर्कशुद्ध पद्धतीने अत्यंत तीव्र शब्दात भडास काढता आली पाहिजे. या निकषांनी भारतातील सुशिक्षित आणि बेरोजगार जेनझेड तरुणांना प्रचंड आकर्षित केलंय. आज देशातील तरुण ज्या पद्धतीने स्पर्धा परीक्षांचे पेपर लीक होणे, बेरोजगारी आणि महागाईमुळे त्रस्त आहेत, त्यांना आपल्या मनातील राग व्यक्त करण्यासाठी हे एक हक्काचं आणि सुरक्षित व्यासपीठ वाटू लागले. या आंदोलनाची व्याप्ती केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिलेली नाही. कॉक्रोच जनता पार्टीचा जाळा आता देशभरातील अनेक राज्यांमध्ये पसरते. महाराष्ट्रात इचलकरंजी येथे सौरभ मिराजकर आणि एम मुसाफिर या पक्षाचे स्थानिक पातळीवर नियोजन पाहत आहेत, तर उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर या राज्यांमध्येही तरुणांनी स्वतःहून या पक्षाचे प्रादेशिक गट तयार केलेत. इतकंच नव्हे तर बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं तरुण उमेदवार उभा करण्याच्या हालचाली कार्यकर्त्यांकडून सुरू झाल्यात. या डिजिटल क्रांतीची दखल देशासाठी मोठ्या विरोधी नेत्यांनीही घेतली आहे. तृणमूल काँग्रेसच्या आक्रमक खासदार महुआ मोइत्रा, माजी क्रिकेटपटू आणि नेते कीर्ती आझाद आणि सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनीही या उपहासात्मक मोहिमेचं कौतुक करत सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना पाठिंबा दिलाय. निवृत्त सनदी अधिकारी आशिष जोशी यांनीही या पक्षात नोंदणी केली असून त्यांच्या मते गेल्या दशकात देशात भीतीचं आणि द्वेषाचं वातावरण निर्माण झालंय, जिथे लोक उघडपणे बोलण्यास घाबरतात. अशा वातावरणात कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे मोकळा श्वास घेण्यासारखा आहे. झुरळ हा अत्यंत चिवट जीव आहे, जो कोणत्याही परिस्थितीत जगतो आणि टिकून राहतो. त्यामुळे तरुणांनी स्वतःला झुरळ म्हणून घेत व्यवस्थेवर चढवलेला हल्ला ऐतिहासिक आहे. या अफाट लोकप्रियतेसोबतच या पक्षाला आता मोठ्या संकटांचाही सामना करावा लागणार आहे. पक्षाचे संस्थापक अभिजित दीपक दिपके यांनी नुकत्याच दिलेल्या एका व्हिडिओ संदेशात असा खळबळजनक आरोप केलाय की कॉक्रोच जनता पार्टीच्या वाढत्या प्रभावामुळे प्रस्थापित राजकीय पक्ष आणि सरकारी यंत्रणा प्रचंड घाबरलेत. त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम आणि एक्स खात्यांवर सातत्यानं सायबर हल्ले होत असून अकाउंट हॅक करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. अभिजित यांनी सांगितलंय की त्यांना इंस्टाग्रामकडून पासवर्ड रिसेट करण्याचे शेकडो मेसेज आलेत. त्यांनी तरुणांना आवाहन केलं आहे की जर पक्षाचे मुख्य खाते बंद पाडले गेले तर प्रत्येक तरुणानं आपला वैयक्तिक खात्यावरून भाजप झुरळांना का घाबरतं असं लिहित ही मोहीम सुरू ठेवावी. आमचा आवाज दाबण्याचा जेवढा प्रयत्न केला जाईल तेवढा हा आवाज अधिक तीव्र होईल असा इशारा त्यांनी दिलाय. आंतरराष्ट्रीय माध्यमांनाही या अनोख्या आंदोलनाची तुलना बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळमध्ये तरुणांनी घडवून आणलेल्या राजकीय सत्तांतराशी करण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर विचारलं जात होतं की शेजारील देशांमध्ये तरुण रस्त्यावर उतरून क्रांती करत असताना भारतातील तरुण कुठे आहेत. त्याचं उत्तर या पक्षाच्या माध्यमातून मिळालंय. मात्र अभिजित दिपके यांनी स्पष्ट केलंय की त्यांचा उद्देश कोणताही हिंसा आणि बेकायदेशीर कृत्य करण्याचा नाही. भारतीय तरुण अत्यंत परिपक्व आणि संविधान मानणारा आहे. तो आपला विरोध लोकशाही मार्गाने आणि शांततेत नोंदवतो. सुरुवातीला एक केवळ विनोद म्हणून सुरू झालेली गोष्ट आता गंभीर राजकीय चळवळ बनली आहे. अभिजित यांच्या मते ही लढाई आता एका व्यक्तीची राहिलेली नाही तर देशातील करोडो तरुणांच्या आशा आकांक्षाची आणि न्याय व्यवस्थेविरुद्धच्या लढ्याची प्रतीक बनली आहे. व्यवस्था जोपर्यंत तरुणांचा ऐकणार नाही तोपर्यंत ही झुरळं डिजिटल स्पेसमध्ये प्रस्थापितांची झोप उडवत राहतील हे आता स्पष्ट झालंय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.